नमस्कार, मी स्वाती गोडसे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सत्ता स्थापनेवरून सगळे राजकीय नाट्य राज्यामध्ये घडत असताना या घडीची लीलावती रुग्णालयातून मोठी बातमी आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या भेटीसाठी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाल्याचं कळतंय. सकाळपासून आपण पाहिलं संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार तसंच सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील लीलावती रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघांनी देखील संजय राऊतांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे. तर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जी धावपळ निकाल लागल्यानंतर, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जी जबाबदारी शिवसेनेची संजय राऊतांवरती पडली होती आणि त्या जबाबदारीपोटी कुठेतरी आलेला ताण आणि त्यातून त्यांच्या छातीमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून दुखत होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती अँजिओप्लास्टी करण्यात आलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता अनेक नेते मंडळी जी आहे ती लीलावती रुग्णालयात संजय राऊतांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करत आहेत. तर रुग्णालयात असताना देखील संजय राऊत कुठेतरी ऍक्टिव्ह असताना बघायला मिळत आहेत. त्यांनी सकाळीच ट्विट करत एक कविता देखील या ठिकाणी पोस्ट केलेली आहे. तर त्या ठिकाणी एकूणच या घडीला संजय राऊतांची प्रकृती आणि संजय राऊतांच्या भेटीसाठी गेलेले उद्धव ठाकरे या पार्श्वभूमीवरती सत्यम सिंग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत. सत्यम, सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे संजय राऊतांची या घडीची प्रकृती कशी आहे आणि एकूणच उद्धव ठाकरेंच्या भेटी संदर्भात काय अपडेट? नक्कीच. आता जस्ट एक 5 मिनिटापूर्वी उद्धव ठाकरे जे आहेत ते संजय राऊतांनी भेटायसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले. मात्र ते आता संजय राऊत बरोबर उद्धव ठाकरेंचे बोलणं चालू, त्यांची प्रकृती कशी आहे असं या संदर्भात त्यांची विचारपूस चालू आहे. मात्र सकाळपासून जर बघितलं तर या ठिकाणी लीलावती रुग्णालयात छगन भुजबळ असणार किंवा एनसीपीचं शरद पवार असणार, हे सर्वांचे देखील या ठिकाणी भेटायचं जे चालू आहे सकाळपासून. मात्र आता ते संजय आपला जे एक फोटो हे आहे त्याच्यामध्ये देखील आपण पूर्णपणे ते एक पॅडवर लिहिताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीचे जर बोलले गेले तर ते काल मध्यरात्रापासून ते चांगला प्रकृती आहे. एक ट्विट सुद्धा ते केले आहे. त्यामुळे ते आता सध्या सुखरूप आहे, प्रकृती स्थिर आहे. सत्यम, सकाळपासून जर आपण विचार केला तर संजय राऊतांच्या भेटीसाठी कोण कोण आलं होतं? कारण एकूणच आता शिवसेनेची भूमिका, जबाबदारी जी आहे आता सत्ता स्थापनेची ती राज्यपालांनी राष्ट्रवादीवरती टाकलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती शिवसेनेची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. अशामध्ये गेल्या अनेक दिवस निकालानंतर जे संजय राऊत एकटे लढत होते शिवसेनेच्या वतीनं, तेच अशा पद्धतीनं रुग्णालयात दाखल झाल्यामुळे खरं तर शिवसेनेची बाजू कुठेतरी थोडीशी कमी झाल्याचं आणि कमकुवत झाल्याचं बघायला मिळतंय. अशामध्ये काल देखील त्यांच्या बाजूने निकाल लागलेला नाहीये, सत्ता स्थापनेचा दावा ते करू शकले नाही आहेत. अशामध्ये संजय राऊतांची अशी प्रकृती आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांना भेटण्यासाठी नेत्यांची अशी रुग्णालयात धाव. नक्कीच. सकाळपासून आपण बघितलं तर सकाळी 10:30च्या सुमारास शरद पवार आहे ते येऊन त्यांना बघितलं वगैरे संजय राऊतला. मात्र त्यानंतर देखील छगन भुजबळ असे देखील उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई सर्वांचं असं या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जे रुग्णालय आहे लीलावती त्या ठिकाणी चालू आहे. मात्र आजचा दिवस आहे हा महत्वाचा आहे, कारण की आज एनसीपीला देखील ते संध्याकाळपर्यंत 8:30 वाजेपर्यंत त्यांना राज्यपालांकडे आपली हे काउंटिंग कर. मात्र त्यासाठी देखील आज सकाळपासून ते आजचा दिवस महत्वाचा असल्यामुळे सर्वांच्या धावपडी आहे जे देखील ते आता उद्धव ठाकरे अशा सूत्रांच्या हिशोबाने माहिती मिळत आहे. या ठिकाणून संजय राऊतला बघून ते मडला जे त्यांच्या ठिकाणी रिट्रीट हॉटेलमध्ये आमदार आहे त्या ठिकाणी त्यांच्या भेटीला जाणार आहे. तिथून त्यांच्याशी चर्चा वगैरे करणार. त्यानंतर देखील चर्चा स्पष्ट होईल काय नेमकी शिवसेनेची कशा पद्धतीची भूमिका असेल. अगदी सत्यम, काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे या ठिकाणी संजय राऊतांच्या भेटीसाठी येण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा स्वतः शरद पवार आणि त्यांच्यासोबत त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे देखील त्यांना संजय राऊतांना भेट देऊन गेलेले आहेत. त्या दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला? अर्थात प्रकृतीची विचारपूस हा मुख्य मुद्दा असणारच, मात्र सध्या राज्यामध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती त्या अनुषंगाने दोघांमधला संवाद काय झाला याबद्दल काय माहिती कळू शकली आहे? नक्कीच. सकाळी जे हे झालेलं त्याच्यामध्ये देखील शरद पवार आणि यांच्या संजय राऊत यांच्यामध्ये दोघांचं जे मेन
पहिला प्राकृतीच्या संदर्भात तुमच्या तब्येत वगैरे कशी आहे, काय कशी ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात येऊन स्वतः शरद पवार जे आहेत ते भेट घेतली आहे. त्यानंतर ते आजच्या दिवसाच्या घडामोडी आहेत त्याच्या संदर्भात नक्कीच चर्चा झाली असेल. कशा पद्धतीने आजचे जे आहे 8:30 वाजेपर्यंत आपल्याला वेळ मिळाली त्यासाठी आपण कशा पद्धतीने हे करू, एनसीपी आणि काँग्रेस आणि शिवसेना हे कशा पद्धतीने येऊन एकत्र संध्याकाळी आपण पण बळ जे आहे ते दाखवू शकतो 8:30 वाजता. त्याच्या संदर्भात थोडक्यात चर्चा झाली असेल, मात्र अजून स्पष्ट त्यांच्याकडे काही त्याच्या माध्यमातून काही माहिती अजून मिळाली नाही. नक्कीच. तर नेमका संवाद काय झाला याबद्दलची जरी माहिती समोर आली नाही तरी शक्यता निश्चितच नाकारू शकत नाही, कारण निश्चितच हे दिवस जे आहेत सध्याचे, कालचा दिवस आणि त्यासोबतचा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून. आणि सत्यम, या घडीची या क्षणाची आणखीन काही अपडेट लीलावती रुग्णालयातून आपल्या हाती येते? नक्कीच. आता जे उद्धव ठाकरे ते 5 ते 10 मिनिटापूर्वी रुग्णालयात गेले, मात्र ते आता संजय राऊत सोबत आहे. त्यांच्या विचारपूस चालू, त्यांच्या तब्येत बद्दल कशी आहे त्याच्या सध्या ते विचारपूस करत आहे. त्याच्यानंतर देखील ते आजच्या दिवसाच्या जे घडामोडी आहेत त्याच्या संदर्भात नक्कीच ते संजय राऊत बरोबर उद्धव ठाकरे चर्चा करणार. मात्र आता सध्या ते हॉस्पिटल रुग्णालयामध्ये आहे. ते नंतर बाहेर आल्यानंतर जर मीडियाशी सगळे संपर्क साधले तर नक्की त्यांच्या भूमिका स्पष्ट होईल. मात्र आता सध्या ते रुग्णालयात आहेत उद्धव ठाकरे संजय राऊतच्या भेटीला. अगदी सत्यम, निश्चितच. त्यामुळे उद्धव ठाकरेंची संजय राऊतांसोबतची ही भेट ज्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसला 8:30 पर्यंतची मुदत आहे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठीची, आणि त्यामध्ये काँग्रेससोबत शिवसेनेचा पाठिंबा, शिवसेनेला सोबत असणं अत्यंत महत्त्वाचं. आणि या पार्श्वभूमीवरती संजय राऊतांचं असं लीलावती रुग्णालयात दाखल होणं, त्यामुळे निश्चितच ही एक महत्त्वाची घडामोड या घडीची म्हणावी लागणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भेटीतून नेमका काय संवाद होतो याबद्दल आमच्यापर्यंत अशाच तपशील पोहोचवत रहा. तुर्तास धन्यवाद सत्यम या माहितीसाठी. तर रुग्णालयात असूनही सत्ता स्थापनेसाठी राऊतांची लढाई सुरूच असल्याचं बघायला मिळतंय. संजय राऊत रुग्णालयात असल्यानं आज ते शिवसेनेची भूमिका मांडणार नाहीत असं वाटत असतानाच आज सकाळीच त्यांनी ट्विट करत आश्चर्याचा धक्का दिलाय. आणि आता रुग्णालयातला एक फोटो देखील संजय राऊतांचा आपल्याला बघायला मिळतोय. हाच तो फोटो आहे रुग्णालयातला, ज्या ठिकाणी त्या बेडवरती आहेत संजय राऊत, आणि त्या बेडवरती एक पॅड दिसते ज्याच्यावरती सलाईन लावलेला त्यांचा हात आहे आणि त्या हाताने ते लिखाण करत आहेत. हा फोटो सध्या समोर आलेला आहे. त्यामुळे राऊत रुग्णालयात देखील किती ऍक्टिव्ह आहेत हेच यावरून बघायला मिळते, कारण निश्चितच सध्याची घडी, सध्याचा हा क्षण शिवसेनेसाठी आणि एकूणच राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दरम्यान राऊतांना उद्यापर्यंत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता देखील सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे उद्या डिस्चार्ज मिळाल्यानंतर राऊत पुन्हा एकदा पत्रकार परिषदेला सामोरे जाणार का याचीच प्रतीक्षा खरं तर अनेकांना आहे, कारण विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेल्या क्षणापासून 15हून अधिक पत्रकार परिषदा संजय राऊतांनी घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक क्षणी आक्रमकपणे त्यांनी शिवसेनेची बाजू मांडली आहे. सुदैवाने संजय राऊत यांची तब्येत बरी आहे, परंतु त्यांनी जर काळजी घेतली नाही तर आणखीन बिघडण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मी मुद्दाम भेटायला आलो होतो. मला वाटतं 1-2 दिवसात ते बाहेर येतील. ज्या गोष्टी घडत आहेत त्या सगळ्यांना माहिती आहेत आणि मला असा विश्वास आहे की आपण लवकरच या सगळ्यातून पेचप्रसंगातून बाहेर पडू आणि शिवसेना सत्तेवरती. तर सत्ता